शनिवार दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजी सेलिब्रिटा रिसॉर्ट अंधशाळा बस स्टॉप नाशिक रोड येथे नाशिक जिल्हा संविधान सन्मान समिती यांच्याकडून भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। यावेळी खासदार राजाभाऊ वाजे, खासदार भास्कर बगरे, खासदार शोभाताई बच्चाव यांची प्रमुख उपस्थिती लाभली। BY पगारे हे येत्या दिवाळी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे। कोणतीही समस्या असो किंवा नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी नेहमीच आपला खारीचा वाटा उचलणाऱ्या BY पगारे यांनी देवाली मतदारसंघात विधानसभा निवडणूक लढवावी अशी इच्छा येथील नागरिकांनी व्यक्त केली। पहिल्यापासून महाविकास आघाडीचे निष्ठावान पदाधिकारी असलेले आणि अल्पावधीत केलेले पक्षकार्य यांसह BY पगारे यांना नागरिकांचा असलेला पाठिंबा यामुळे यांच्यासारख्या सामान्य व्यक्ती महत्त्वाची गरज असल्याचं बोललं जात आहे। नमस्कार। आज या ठिकाणी संविधान सन्मान समितीच्या वतीने माननीय खासदार सौभाग्यवती शोभाताई बच्चाव, माननीय खासदार राजाभाऊ वाजे यांचा सत्कार सोहळा समितीच्या वतीने आज आयोजित केला होता आणि या सोहळ्यास उपस्थित सर्व जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षातील सर्व नेते, पदाधिकारी आणि या नाशिक नगरचे सर्व नागरिक उपस्थित होते। या सोहळ्याच्या निमित्ताने या देवळाली मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत बरेचशा वक्त्यांनी या ठिकाणी आपले भूमिका मांडली, परंतु या माध्यमातून महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांची बैठक येत्या 30 सप्टेंबर रोजी होणार आहे आणि त्यातून सर्वप्रथम त्या पक्षाचे जागा निश्चित होतील आणि त्यानंतर उमेदवारी जाहीर होईल। त्यामुळे पुढील 15 दिवस या मतदारसंघात जास्तीत जास्त जनसंपर्क करण्याचा माझा या निमित्ताने प्रयत्न राहील आणि त्या माध्यमातून या मतदारसंघाचा संपूर्ण अभ्यास करून सर्व मतदारापर्यंत पोहोचून जे काही पक्षाच्या माध्यमातून सर्वेक्षण होईल त्यात जास्तीत जास्त वरचा क्रमांक कसा येईल याबाबत मी उद्यापासून पुढील कामास सुरुवात करणार आहे। आज सर्व उपस्थित मान्यवर आणि या मतदारसंघातील सर्व नागरिक, पत्रकार बंधू भगिनी यांचे पुन्हा एकदा मी या निमित्ताने आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान। खरं म्हणजे आपल्या जिल्ह्यातील तिन्ही खासदार सत्कार आणि स्वागत स्वीकारण्यासाठी मला वाटतं रात्रंदिवस ते फिरतात। आता मला खरं त्यांची डॉक्टर साहेब तुम्हालाही त्रास होतो ताईंमुळे। तर आजच्या संविधान सन्मान समिती नाशिक जिल्हा या समितीच्या वतीने आयोजित सत्कार सोहळ्याचे अध्यक्ष आमचे जिल्हा राज्य खासदारांचा सत्कार समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सत्कार मूर्ती आपल्या सर्वांचे आवडते नवनिर्वाचित खासदार नाशिक लोकसभेचे राजाभाऊ वाजे, त्याचप्रमाणे धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार शोभाताई बच्चाव ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे, ते आमचे सहकारी मित्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या आज या ठिकाणी संविधान सन्मान समितीच्या वतीने आम्हा दोन्ही खासदारांचा, खरं तर तिन्ही खासदारांचा सत्कार आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सन्माननीय खासदार राजाभाऊ वाजे,
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, सन्माननीय आजच्या कार्यक्रमाचे आयोजक श्री BY पगारे सर, सन्माननीय माजी नगरसेवक रमेशजी जाधव, सन्माननीय प्रमोदजी पाकुल, माजी DYSP लताताई दोंदे, सन्माननीय आयरे साहेब, सन्माननीय गायकवाड साहेब, सन्माननीय तुषारजी जाधव, अध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी डॉक्टर दिनेशजी बच्छाव, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी BY पगारे साहेबांचे मनापासून या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करते की त्यांनी भारताचे संविधान हे जे पुस्तक आहे हे काव्यरूपामध्ये या ठिकाणी त्यांनी रचलेलं आहे आणि आज त्याचं प्रकाशन देखील आपण या ठिकाणी केलेलं आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संपूर्ण जगामध्ये उच्च ठरेल असं संविधान आपल्या देशाला दिलं आणि त्यानंतर तिन्ही खासदारांचा जो सत्कार संविधान सन्मान समितीनं आम्ही जो आयोजित केलेला आहे, या सन्मान समितीचं अध्यक्षपद कोंडाजी मामांनी स्वीकारावं, त्याला आमचं अनुमोदन आहे. सन्मान समिती नाशिक जिल्हा या समितीच्या वतीने आज हा जो आपल्या नवनिर्वाचित खासदारांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे. या सत्कार सोहळ्यासाठी या आमच्या विचारपीठावर उपस्थित असलेले माननीय कोंडाजी मामा आव्हाड, त्याचबरोबर मनोहरजी त्रिभुवन, लता दोंदे मॅडम म्हणजे तेलोरे मॅडम आणि कैलासजी पगारे आणि जाधव आणि उपस्थितांमध्ये आमच्या मंडळाच्या काही महिला, त्याचबरोबर अनेक सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते आणि महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमाचे संयोजक BY पगारेजी, तर उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, संविधान सन्मान समिती जी आहे या समितीच्या वतीनं हा जो खासदारांच्या सत्काराबरोबरच प्रबोधनाचा जो एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे, सन्मान समिती या समितीच्या वतीने आपले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय पगारे साहेब यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर, व्यासपीठावर उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय कोंडाजी मामा आव्हाड, धुळे लोकसभेच्या खासदार आदरणीय शोभाताई बच्छाव, डॉक्टर दिनेशजी बच्छाव, ॲडव्होकेट तुषारजी जाधव आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, समोर बसलेले सर्व मान्यवर आणि माता भगिनी आणि बंधूंनो, प्रथमतः मी आपली दिलगिरी व्यक्त करतो की आम्हाला दोघांना येण्यास उशीर झाला, परंतु ते आमच्या हातात नव्हतं. आम्ही एका कार्यक्रमात अटकलो आणि कार्यक्रम संपेना. मी घड्याळ दाखवून दाखवून कंटाळलो. आता घड्याळ निशाणी आपली राहिली नाही, पण मी घड्याळच दाखवत होतो. घड्याळ निशाणी नसली तरी घड्याळ दाखवून दाखवून कंटाळलो, पण काही ते कार्यक्रम सोडायच्या तयारीत नव्हते. परंतु तरीसुद्धा आपण एवढ्या संख्येने उपस्थित आहात, मी आपले मनपूर्वक आभार मानतो. प्रथमतः मी पगारे साहेबांचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला बोलवलं
आपल्या सर्वांच्या समक्ष आमचा सत्कार केला आणि एक नवीन संकल्पना मी याच्यातून पाहिली. आजपर्यंत मी ऐकत आलो होतो की संविधान बचाव समिती, परंतु पगारे साहेबांची संविधान सन्मान समिती आहे आणि मला वाटतं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आजच्या कार्यक्रमाची आहे. जर आपण संविधानाचा सन्मान केला, आपल्या राज्यघटनेचा सन्मान. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.